वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. विशेष समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2साठी व्हिडिओ क्रमांक 8 आपण यापूर्वी 7 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेली आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. कारण जशा प्रकारचे प्रश्नांचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जात आहोत, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026साठी पेपर 1 आणि पेपर 2साठी प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये 100 प्रश्नांचा या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं जात आहे आणि त्यापैकी 20 किंवा 30 प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या समोर या ठिकाणी आणले जात आहोत. तर हे बघा, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि ओरिसा. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की सर रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 झारखंड असेल, ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. तो देखिए दोस्तों, रजिस्ट्रेशन जो है वो शुरू हो चुका है 27 तारीख से और 16 अप्रैल तक आपको क्या है रजिस्ट्रेशन की डेट दी गई है. अब मामला ये चल रहा है कि हिंदी विषय को लेकर बहुत से मैसेज जो है वो वायरल हो रहे हैं दोस्तों, जिसका कोई तथ्य नहीं है. मैं आपको बताऊंगा कि अगर आपने पास होना है तो आपने फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेनी है दोस्तों और सेकंड लैंग्वेज मराठी लेनी है. खास करके ये जो मैसेज है, ये जो चीज़ें हम बता रहे हैं, ये मराठी मीडियम के स्टूडेंट्स के लिए बहुत ज़्यादा बेनिफिटदायक है. क्योंकि आपका जो समाजशास्त्र होगा, आपका जो परिसर अभ्यास होगा सर, आपका जो गणित होगा या फिर आपका जो CDP का सेक्शन होगा, वो पूरा का पूरा पेपर मराठी में आता है. सिर्फ आपका जो पहला 30 नंबर का हिंदी होता है वो जो है दोस्तों आपका हिंदी में आता है. बाकी पेपर जो है आपका पूरा मराठी में आता है. और पिछले साल हमारा जो रिजल्ट रहा है दोस्तों वो 22% रहा है पेपर 2 को लेकर. इसके वजह से जो है इस तरीके से लोग जो है एक मैसेज वायरल करा रहे हैं एक टीम बनाकर. तो मैं आपको कहूँगा किसी तरीके का कोई पैनिक आपने नहीं करना है. अगर आप मराठी फर्स्ट लैंग्वेज लेंगे तो आपको कंपलसरी इंग्लिश जो है वो सेकंड लैंग्वेज वहाँ पर लेना होगा दोस्तों. और इंग्लिश अगर आप लेंगे तो फिर क्या होता है, इंग्लिश में हम गच्चा खा लेते हैं, इंग्लिश में हमको उतने मार्क्स नहीं मिलते हैं. तो इंग्लिश को अगर स्किप कर रहे हैं तो प्लान बी का यूज़ करो दोस्तों, हिंदी और मराठी लो. मैं आपको बता रहा हूं, हम पिछले 6 साल से यहां पर पढ़ा रहे हैं. हजारों बच्चे जो है हमारे पवित्र पोर्टल से शिक्षक भर्ती ज्वाइन कर चुके हैं दोस्तों. हजारों बच्चे जो है संस्था में शिक्षण सेवक लग चुके हैं और हजारों लोगों को प्रमोशन मिल चुका है दोस्तों. तो किसी प्रकार की कोई दिक्कत नहीं होती है. सुप्रीम कोर्ट ने भी ये कहा है. तो आप फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेंगे और सेकंड लैंग्वेज मराठी लेंगे तो आप लोगों के लिए पासिंग का जो रास्ता है वो आसान होगा. बाकी आगे जो है वो दोस्तों आपकी मर्जी. चलिए अगले प्रश्न की तरफ बढ़ते हैं. प्रश्न क्रमांक 2. आता दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की भारतात एक प्रमाण वेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये डॅश डॅश प्रमाण वेळा निश्चित आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो. आता परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहे. म्हणजे PYQ 15 ते 20 मार्कासाठी तुम्हाला समाजशास्त्राच्या सेक्शनमध्ये फक्त PYQ विचारले जात आहात. तुम्ही 2 प्रश्न पत्रिका पाहून घ्या, 2024 आणि 2025ची. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 5, 2, 3 किंवा 4 अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की भारतात 1 प्रमाण वेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये 4 प्रमाण वेळ निश्चित आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला ओके, ऑप्शन जे आपला डी असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे डी असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन आपला चुकलेला आहे, बी ऐवजी डी झाला पाहिजे होता. ओके, हे चुकलेलं आहे. उत्तर भारत देशात
एकच प्रमाण वेळ आहे, म्हणजे भारत देशात एकच प्रमाण वेळ आहे. ब्राझील देशात एकूण 4 प्रमाण वेळा मानल्या जातात. रेखावृत्तीय विस्तार पाहता अतिपूर्व व अतिपश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा आहे. अशा प्रकारे माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. आता बघा प्रश्न 3 काय दिलेला आहे. प्रश्न 3 अशा प्रकारे दिलेला आहे की भूस्थल निर्देशक नकाशात नद्यांच्या मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जाते. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, हिरवा, निळा, पांढरा किंवा लाल. तर हे बघा निळा या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण प्रश्न काय विचारलेला आहे की नकाशात नद्यांच्या मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जाते. तर निळ्या रंगाने निर्देशित केले जाते, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे की भूस्थल निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग निळ्या रंगाने दर्शविले जातात. निळा रंग हे सर्व प्रकारच्या जलस्रोताचे, नद्या, तलाव, कालवे मानकीकृत चिन्हे आहेत. तर हिरवा रंग वनस्पती, पांढरा रंग पडीक जमीन आणि लाल रंग रस्ते दर्शविण्यासाठी वापरला जातो. प्रश्न बदलून विचारला जाईल मित्रांनो. टोटली कंटेंट आपण या ठिकाणी काय आहे दिलेला आहे, तुम्ही पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण प्रश्न बदलून तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. पुढचा जे प्रश्न आहे सर की डॅश डॅश ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. हे 4 प्रश्न म्हणजे 2024च्या परीक्षेमध्ये 2025च्या परीक्षेमध्ये 25च्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आता हे बघा, पश्चिम वाहिनी नदी कोणती, डायरेक्ट इनडायरेक्ट अशा प्रकारे हा प्रश्न आहे. महानदी, गोदावरी, नर्मदा किंवा कावेरी. तर पश्चिम वाहिनी नदी गोदावरी आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण आहे डॅश डॅश येथे पाहावयास मिळते. आता हे बघा मित्रांनो, भारतातील जागृत ज्वालामुखी डॅश डॅश येथे पाहावयास मिळते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. दख्खन पठार, हिमालय पर्वत, अंदमान बेट किंवा नीलगिरी पर्वत. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे अंदमान बेट आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण सेम टू सेम अशाच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रश्न आहे की भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय 60 वर्ष आहे. ओके, कोणकोणत्या ठिकाणी 58 वर्ष सुद्धा आहे. ओके, ते म्हणजे बदलत असते, परंतु प्रश्न अशा प्रकारे दिला होता. तर जापानमधील सेवानिवृत्तीचे वय डॅश डॅश वर्ष आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, जापानमध्ये सेवानिवृत्तीचे वय किती, 70 वर्ष आहे, म्हणजे पर्याय जे सी दिलेला आहे, ऑप्शन जे सी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे सी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. 7वा जे प्रश्न दिलेला आहे की दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश डॅश डॅश हा ओळखला जातो. हा प्रश्न सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये आला होता. दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर जापान आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे बी दिलेला आहे, पर्याय जे बी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे बी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्नांचं जे सिलेक्शन या ठिकाणी केलेलं आहे ते परीक्षेसाठी तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण तुम्ही आपले यापूर्वी म्हणजे हा व्हिडिओ क्रमांक 8 आहे ना, बरोबर, यापूर्वी तुम्ही 7 व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे एकही बोगस प्रश्न तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. म्हणजे जे तुम्हाला प्रश्न उपयोगी असणार आहे, महत्त्वपूर्ण असणार आहे आणि परीक्षेत डायरेक्ट विचारले जाणारे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी ॲड करत आहोत मित्रांनो. कारण म्हणजे टोटली सिलेबस इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचा टोटली सिलेबस आपण पूर्ण करणार आहोत. एक प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत मित्रांनो. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की आफ्रिकेतील केपटाऊन ते कोरे हा सर्वात लांब लोहमार्ग असून डॅश डॅश सरावामुळे खंडित झाला आहे. आता हे बघा, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पंचम सरोवर, बाल्कन, व्हिक्टोरिया किंवा बेंकल. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की आफ्रिकेतील केपटाऊन ते कोरे हा सर्वात लांब लोहमार्ग असून डॅश डॅश सरोवरामुळे खंडित झाला आहे. व्हिक्टोरिया सरोवर, म्हणजे ऑप्शन जे आपला 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हडप्पा म्हणजे हडप्पा रावी हुलास
डॅश डॅश अशा प्रकारे हा प्रश्न, हा थोडा लॉजिकली प्रश्न आहे, तुम्ही समजून घ्या. आपण सर्वप्रथम उत्तर पाहून घेऊया. ओके, गंगा, यमुना, सतलज किंवा चिनाब अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ओके, एनसीईआरटी मधून आपण हा प्रश्न घेतलेला आहोत. तर हे बघा, हडप्पा जशा प्रकारे रावी नदी दिलेली आहे, हुलास यासाठी यमुना नदी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता हे लॉजिकली प्रश्न आहे, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला, म्हणजे खूप प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे विचारले जातात. या ठिकाणी आपण काही माहिती एनसीईआरटी मधून हिंदीमध्ये घेतलेली आहे की हडप्पा, रावी, हुलास, यमुना स्पष्टीकरण. जिस प्रकार हड़प्पा सभ्यता का स्थल रावी नदी के किनारे स्थित है, म्हणजे हडप्पा हे जे आहे ते रावी नदीच्या किनारी स्थित आहे. ओके, अशा प्रकारे दिलेला आहे. उसी प्रकार उत्तर प्रदेश के सहारनपुर जिले में स्थित हुलास नामक पुरातात्विक स्थल यमुना नदी की सहायक नदी हिंडन के पास स्थित है और यमुना के दोआब क्षेत्रों में आता है. इस प्रकार यहाँ पर क्या है, एक एनसीईआरटी से हमने जो है दोस्तों यहाँ पर स्पष्टीकरण भी लिया है, क्योंकि इसका स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक में नहीं था. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, शास्त्रशुस्त्र पद्धत आहे, बरोबर आहे. या ठिकाणी ऑप्शन 2 काय दिलेला आहे की मानवी कृतींचा संबंध देवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, म्हणजे हा आपला योग्य विधान आहे. ओके, चुकीचा विधान आहे. मानव केंद्रित प्रश्न आहे, बरोबर आहे. विश्वासार्ह पुराव्यांचे आधार आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो, ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे की इतिहास पद्धतीमध्ये समाविष्ट नाही, म्हणजे ऑप्शन 2 समाविष्ट नाही. तर ऑप्शन जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चैनल मेंबरशिप हवी असेल तर फक्त ज्वाइन बटन ज्वाइन करून अपन ही मेंबरशिप घेऊ शकतात. दोस्तों, मैं आपको बता रहा हूँ कि अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करेंगे तो यहाँ से करीब करीब आपको महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 के लिए, मतलब 84 दिन परीक्षा में बाकी है, आपको टोटली वीडियो जो है हमारे चैनल के माध्यम से फ्री में देखने के लिए मिलेंगे. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है, आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. दोस्तों, टोटली सिलेबस जो है यहाँ से आपको पूरा कराया जाएगा. बिल्कुल एकदम बिल्कुल क्वालिटी बेस्ड क्वेश्चन जो है दोस्तों आपके सामने लाए जाएंगे. वीडियो को प्लीज लाइक कीजिए और चैनल पे नए हो तो चॅनल को सबस्क्राईब कीजिए. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की भारताच्या संविधानात डॅश डॅश भाषा नोंदविल्या आहेत, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. ऑप्शन जे 2 असेल 22 भाषा आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की भारताच्या संविधानात 22 भाषा नोंदविल्या आहेत. आता हे बघा मित्रांनो, म्हणजे टीईटीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा महाटेटमध्ये तुम्हाला 1 लाइनर प्रश्न जास्त विचारले जातात. सीटेटमध्ये जे प्रश्न असतात ते खूप मोठे मोठे प्रश्न असतात. म्हणजे टीईटीमध्ये जितका पॅसेज असतो तितके मोठे मोठे प्रश्न तुम्हाला सीटेटमध्ये विचारले जातात आणि टोटली सिलेबस डिफरंट आहे. तुम्ही एसएसटी पहा, हिंदी मराठी बालमानसशास्त्र पहा, म्हणजे सीटेट आणि टीईटीचा टोटली सिलेबस जे आहे मित्रांनो ते डिफरंट आहे. टीईटीमध्ये तुम्हाला 25 पानांची प्रश्नपत्रिका दिली जाते आणि सीटेट मध्ये तुम्हाला 100 पानांची प्रश्नपत्रिका दिली जाते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न आहे की रेड इंडियन हे मूळचे रहिवासी आहेत. आता हे बघा मित्रांनो, रेड इंडियन हे कुठले रहिवासी आहेत, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे सर की रेड इंडियन हे मूळचे रहिवासी आहेत. ऑप्शन जे 4 दिलेला आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न दिलेला आहे की जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा देश. आता हे बघा मित्रांनो, हा जे प्रश्न आहे ते रिसेंटली म्हणजे जे सिच्युएशन आहे त्यावर आधारित हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहोत. आणि PYQ सुद्धा हा प्रश्न आहे, म्हणजे पूर्वीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि रिसेंटली जे सिच्युएशन आहे त्यावर डिपेंड करणारा हा प्रश्न आहे की जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा देश कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, संयुक्त संस्थाने म्हणजे USA, रशिया, इराण किंवा सौदी अरेबिया, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल संयुक्त संस्थाने आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेलं आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, या संदर्भात माहिती दिलेली आहे की स्पष्टीकरण, संयुक्त संस्थाने म्हणजे USA अमेरिका हा सध्या जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे.
प्रगत तंत्रज्ञान आणि शेल गॅस उत्खननातील वाढीमुळे अमेरिकेने उत्पादनात मोठी आघाडी घेतली आहे. क्रमवारी जागतिक ऊर्जा सांख्यिकीनुसार अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर रशिया दुसऱ्या आणि इराण तिसऱ्या क्रमांकावर येते. अशा प्रकारे संपूर्ण स्पष्टीकरण आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि महत्त्वपूर्ण हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र डॅश डॅश या भागात आढळतात. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. हा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. भूखंड मंच, सागरी डोह, सागरी पर्वत किंवा सागरी मैदान, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि ऑप्शन जे 1 असेल भूखंड मंच आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. निकोबार, बॅरेन, मालदीव किंवा लक्षद्वीप, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे 2 असेल, पर्याय जे 2 बॅरेन दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. आता हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुमच्यासाठी या ठिकाणी आपण महाटेट 2026 अपडेट नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो. मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, हिंदी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि म्हणजे झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात. मराठीचे फक्त 84 पेजेस आहे. बॅक टू बॅक आपण जर झेरॉक्स केली तर 42 पेज होऊन जातात. हिंदीचे सुद्धा 94 पेजेस आहे आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी सुद्धा 84 पेजेस आहे. म्हणजे कमी पेजेस आहे मित्रांनो, परंतु टोटली सिलेबस आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. प्राइस आपण फक्त 399 रुपये ठेवलेली आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे मित्रांनो, लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे. या व्हॉट्सअपवर तुम्ही हाय करून पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे 90 मार्काचे हे नोट्स असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आता आपला एक टार्गेट आहे की सर हिंदी आणि मराठीमध्ये 50 मार्क आणि बालमानसशास्त्रामध्ये 30 पैकी 20 मार्क, म्हणजे टोटली 70 मार्क आपल्याला या नोट्समधून मिळाले पाहिजे. 90 पैकी आपला एक असा एक आपला एक टार्गेट आहे मित्रांनो. आता ते जून नंतर माहीत पडेल तुम्हाला, कारण आपले जे 2024चा निकाल आहे किंवा 2025चा निकाल आहे, 2025चा 22% निकाल लागलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून हिंदी नको अशा प्रकारे एक प्रोपोगंडा सुरू आहे. कारण इतके लोक पास झालेले आहेत 2025च्या परीक्षेमध्ये. 2022च्या परीक्षेमध्ये सुद्धा 11% निकाल लागला होता, परंतु 25च्या परीक्षेमध्ये 22% लागलेला आहे. टीएटीचा निकाल जे आहे ते 3%, 4% पेक्षा वर जात न होता, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांनी अभ्यास केला आणि हिंदीमध्ये 30 पैकी 30 मार्क काही विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे. जर तुम्हाला फक्त हिंदी पाहिजे किंवा फक्त बालमानसशास्त्र किंवा फक्त मराठी पाहिजे तरी सुद्धा तुम्ही हे नोट्स परचेस करू शकतात मित्रांनो. म्हणजे जवळपास टोटली सिलेबस कंटेंट आपण ॲड केलेला आहे. साहित्यकार, रचनाकार 2 प्रश्नपत्रिका पण टाकलेली आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, प्रश्न क्रमांक 16. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न विचारलेला आहे की आर्य समाजाची स्थापना कोणी केली. अशा प्रकारे प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. दयानंद सरस्वती, रमाबाई रानडे, केशवचंद्र सेन किंवा लोकहितवादी. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की विद्वांना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली. आता हे बघा या ठिकाणी प्रश्न आहे की शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली. शारदा सदन कशासाठी स्थापन करण्यात आला, तर विद्वांना शिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आला. कारण प्रश्न बदलून विचारले जातात. ऑप्शन्स दिलेले आहे. पंडित विद्यासागर, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई किंवा विष्णू शास्त्री चिपळूणकर. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि शारदा सदन संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणाला सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो की सर सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते. अशा प्रकारे प्रश्न आहे. ऑप्शन्स दिलेले आहे. खान अब्दुल गफ्फार खान, मोहम्मद इक्बाल, सैफुद्दीन किचलू किंवा यापैकी नाही. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. खान अब्दुल गफ्फार खान आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की जलियनवाला बाग हत्याकांडांच्या निषेधार्थ ब्रिटिशांनी दिलेल्या सर या किताबाचा त्याग कोणी केला. तर हे बघा
चार ऑप्शन्स दिलेले आहेत. दादाभाई नौरोजी, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, सैफुद्दीन किचलू अशा प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की ब्रिटिशांनी दिलेल्या सर या किताबाचा त्याग कोणी केला? रवींद्रनाथ टागोर किंवा रवींद्रनाथ ठाकूर. हिंदीमध्ये प्रश्न आला होता. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला? अशा प्रकारे प्रश्न आहे. रॉबर्ट ब्रूस फूट, दयाराम साहनी, राखलदास बॅनर्जी, गोपाल मजुमदार अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. दयाराम साहनी आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, स्पष्टीकरण दिलेलं आहे, ही माहिती दिलेली आहे की सिंधू संस्कृतीचा शोध दयाराम साहनी यांनी इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील हडप्पा येथे उत्खनन करून लावला. सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण उत्खनन करण्यात आले, ज्याने सिंधू संस्कृतीचे अस्तित्व जगासमोर आणले. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले जे हिंदीचे प्रश्नपत्रिका ते तयार झालेले आहे. पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, पेपर 2 साठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की. 199 रुपये आपण प्राइस ठेवलेला आहे. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. दोस्तों, मैं आपको बता रहा हूँ कि इससे बाहर आपका पेपर नहीं जाएगा. हिंदी के जितने क्वेश्चन है दोस्तों वो हमारे चैनल के मुताबिक ही आपको पूछे जाएंगे. तो मैं आपको बता रहा हूँ, स्क्रीन पर व्हाट्सअप नंबर दिया गया, इस नंबर पे कांटेक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं दोस्तों परीक्षा के दृष्टिकोण से. और आप लोगों के लिए बहुत ज़्यादा बेनिफिटदायक क्वेश्चन सेट होने वाले. फिलहाल वीडियो में इतना ही. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.